नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण दोन प्रकारचे चहा कसे बनवायचे ते बघतोय। आल्याचा चहा आणि वेलचीचा चहा। आल्याचा चहा माझा पर्सनल फेवरेट आहे। म्हणजे एक घोट घेतला की झिंग डोक्यात गेली पाहिजे इतका तो मी कडक बनवते। पण हे दोन्ही चहा दिसायला किंवा बोलायला सोपे वाटले तरी थोडेसे यामध्ये जर चेंजेस केले तर त्याचा जो अर्क आहे, आल्याचा अर्क किंवा वेलचीचा अर्क परफेक्ट असा चहात कसा उतरला जाईल याच्या काही टिप्स आपण बघणार आहोत। तर सगळ्यात आधी चहाचं भांडं आहे, यामध्ये मी 1 कप पाणी घालते आणि गॅस सुरू करून पाणी आधी उकळून घेऊया। आता पाण्याला हलकीशी उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये आपण घालतोय चहा पावडर। 1 चमचा चहा पावडर आहे, साखर। तर आलं कायम चहा उकळत असताना घालायचं, कारण तुम्ही जर दूध घातल्यावर आल्याचा किस घातला तर तो चहा फाटतो किंवा नासतो, किंवा जस्ट दूध टाकायच्या आधी जरी आलं टाकलं तरी फाटतो। सो ते टाळण्यासाठी आलं आधी टाकायचं। हे जवळपास 1 इंच आलं आहे, हे सगळं मी वापरते 1 कप चहासाठी। आणि आता 1-2 मिनिट हे चहाचं आधण मी छान उकळून घेणार आहे, जेणेकरून आल्याचा जो अर्क आहे तो सगळा या चहामध्ये मिक्स होईल आणि सुवासही भन्नाट येतो। हे छान उकळी आलेली आहे चहाला। 2 मिनिटं मी आणखी बॉईल केलेलं आहे। आता यामध्ये घालूयात अर्धा कप दूध। क्या बात है। आणि आता याला आणखी एक मस्तपैकी उकळी काढूयात। आता हे हलवायचं वगैरे नाही आहे भांडं, असेच याला स्टेबल उकळी काढून घेऊयात। चहाला इथे मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि तो आल्याचा जो सुवास येतो तो भन्नाट येतो। आता आपण हा चहा गाळूयात। आता वेलचीचा चहा बनवूयात। तर पुन्हा एकदा गॅस सुरू करते। 1 कप पाणी आणि पाण्याला छान उकळी काढून घेऊयात। आता सेमच प्रपोर्शन आहे, 1 चमचा चहा पावडर, 2 चमचे साखर। वेलची आपण आत्ता घालणार नाही आहे, पण वेलचीचा ना मी कूट केला। तर त्यासाठी काय केलं होतं, 3 वेलची घेतली, व्यवस्थित सोलून त्यातल्या बिया काढून घेतल्या आणि त्या बिया व्यवस्थित कुटून घेतलेल्या आहेत। तर ही जी टरफलं आहेत ती वाया नको जायला म्हणून मी यामध्ये घालून घेते आणि मस्त एक उकळी आणूयात चहाला मस्त उकळी आली की यामध्ये घालूयात दूध। आता वेलची मी चहा उकळत असताना का नाही घातली, कारण वेलची हे एक बेसिकली स्पाइस आहे, त्यामध्ये ऑइल असतं। तुम्ही कुठलाही मसाला म्हणजे खडा मसाला ओव्हरकुक केला तर त्याचा स्वाद पूर्ण निघून जातो, स्वाद जसा हवा तसा येत नाही। त्यामुळे वेलचीचा चहा तुम्ही जेव्हा बनवताना तेव्हा पाणी उकळताना कधीच वेलची नका घालू। दूध घातल्यानंतर वेलचीची पूड घाला, त्यामुळे काय होतं, हा वेलचीचा स्वाद आहे ना, म्हणजे तुम्ही अगदी कमी क्वांटिटीमध्ये जरी वेलचीची पूड टाकली तरी त्याचा स्वाद खूप छान रिलीज होतो। येस, आणि आता आपण याला एक उकळी काढून घेऊयात। चला, वेलची चहाला पण मस्त उकळी आलेली आहे। गॅस बंद करूयात आणि हा पण चहा गाळून घेऊयात। चला तर मग इथे मस्त कडक असा आल्याचा चहा त्यासोबत वेलचीचा चहा दोनही चहा बनवून तयार आहेत। आल्याचा चहा करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप पाणी, 1 चमचा चहा पावडर, 2 चमचे साखर, 1 इंच किसलेलं आलं, अर्धा कप दूध, उकळत्या पाण्यात चहा पावडर, साखर, आलं घालून एक उकळी काढायची। आता दूध घालून परत एकदा उकळी काढायची। झाला आपला मान्सून स्पेशल आल्याचा कडक चहा तयार। वेलचीचा चहा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप पाणी, 1 चमचा चहा पावडर, 2 चमचे साखर, 2 ते 3 वेलची, अर्धा कप दूध, उकळत्या पाण्यात चहा पावडर, साखर, वेलचीची सालं घालून एक उकळी काढायची। आता दूध घालून त्यावर तयार केलेली वेलची पूड घालायची आणि परत एकदा उकळी काढायची। झाला आपला मान्सून स्पेशल वेलचीचा कडक चहा तयार। आज आपण असेच गाड्यावर मिळते तसेच गोल गोल कांदा भजी बनवणार आहोत। मस्त लागते, म्हणजे छान अशी हलकी होते आणि पटकन बनवून होते, कमी त्रासामध्ये होते।
तर सगळ्यात आधी इथे मी घेतलेला आहे कांदा. सो या भाजीसाठी ना कांदा असा थोडा डाईस करून घ्यायचा. एकदम बारीक चिरलेला कांद्याचा वापर इथे आपण या भाजीसाठी नाही करत. यामध्ये घालूयात आपण मीठ चवीपुरतं, खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. तर हे करूयात मिक्स. मीठ चांगलं कांद्याला चोळूयात. आणि आता मीठ चोळलं की हा कांदा एक अर्धा तासासाठी आपण बाजूला ठेवूयात. म्हणजे काय होतं, कांद्यामध्ये पाणी सुटतं आणि आपल्याला हे पीठ मळताना कमीत कमी पाण्याचा वापर करून आपण हे पीठ मळू शकतो. आणि इथे हे मिश्रण मी अर्धा तास ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकाल कांद्याला आहे ना भरपूर पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये घालूयात बेसन. खूप घालायचं नाही आहे, अगदी थोडंसं घालायचं आणि नंतर लागलं तर मग आपण यामध्ये वाढवूयात पीठ. खायचा ओवा, चवीपुरतं मीठ, थोडासा खायचा सोडा, थोडा जास्त घालायचं या भजीला स्पेसिफिकली. लाल तिखट घालते. आता हे सगळं मिश्रण आहे ना एकजीव करायचं आणि पाण्याचा वापर न करता आधी मळून घ्यायचं. छान असं हे कंबाईन झालेलं आहे. पाणी अजिबात वापरायची गरज नाही आहे या गोळा भजीला. पाणी घातलं ना तर काय होतं, त्या भजीचा आकार जो गोलाकार हवा ना तो येत नाही. त्यामुळे पाण्याचा वापर नाही करायचा. फक्त याला बाइंडिंग येईल इतपतच आपण बेसन घालतो. आणि हे पीठ इथे मी व्यवस्थित मळून घेतलं. तुम्ही बघू शकाल पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे आणि छान असं लपलपीत झालेलं आहे. आता काही नाही, आता ही भजी अशी गोल गोल करून घ्यायची हातामध्ये आणि ही आपण आता तेलामध्ये तळून घेऊयात. मस्त अशी गोल गोल भजी सोडायची आणि छान खरपूस होईपर्यंत तळायची. आता हे छान असे सगळ्या बाजूने तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकाल ऑलरेडी खूप छान दिसत आहेत. आणि तुम्हाला हवं असेल ना तर यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालू शकतात. भजीमध्ये जनरली पिठामध्ये असतात, पण आमच्या घरी लहान मुलं आहेत त्यामुळे मी जाणीवपूर्वक ते टाळते घालायचं, कारण मुलांना हे भजी खायला आवडतात. आता हे आपण काढूयात. क्या बात आहे. मॉन्सून स्पेशल कांदा भजी करण्यासाठी लागणारं साहित्य: काप केलेले कांदे, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, बेसन, लाल तिखट, हळद, ओवा, चिमूटभर हिंग, तळण्यासाठी तेल, काप केलेले कांदे, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर एकत्र मिसळून घेत यात बेसन, ओवा, तिखट सगळं एकत्र करून घेत याचे अशा पद्धतीने भजे घालायचे आणि तळायचे. झाले आपले मॉन्सून स्पेशल कांदा भजी तयार. आज आपण परफेक्ट कॅफेमध्ये मिळतात ना तसेच क्रिस्पी, क्रंची आणि सोनेरी रंगाचे फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे ते बघणार आहोत. एक बाउलमध्ये पाणी तयार करून घ्या. इथे ना माझ्याकडे तुरटीचा तुकडा आहे, हा यामध्ये घालून ठेवा. अगदी खूप वेळ नाही, एक 5 मिनिटं फक्त हा तुकडा आपण या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि हे पाणी आता ठेवूयात बाजूला. याने काय होतं ना, एकतर पहिली गोष्ट म्हणजे फ्राईज जे आहेत त्याला जो छान असा स्टिफनेस हवा ना तो स्टिफनेस छान मिळतो आणि तळल्यावर ते असे मऊ पडत नाही, म्हणून तुरटीच्या पाण्यात ठेवणं गरजेचं आहे. आता पुढची आणि महत्त्वाची गोष्ट, बटाटा कुठला घ्यायचा. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बटाटे असतात, पण स्पेसिफिकली फ्रेंच फ्राईजसाठी असा मोठ्या आकाराचा बटाटा घ्यायचा. याला आहे ना इंदोरी बटाटा असंही म्हटलं जातं. पांढऱ्या सालीचे बटाटे असतात, पातळ सालीचे, त्यामध्ये स्टार्चचं प्रमाण खूप असतं, पण आपल्याला कमीत कमी पाण्याचा अंश आणि कमीत कमी स्टार्च असलेले बटाटे घ्यायचे. तर असे मोठे मोठे बटाटे निवडायचे. आता बटाटा सगळ्यात आधी याचं साल काढून घेऊयात. धुवून घ्यायचा साल काढण्यापूर्वी बटाटा स्वच्छ. आता बटाट्याचं साल काढून झालं ना की हा जो राऊंडचा पोर्शन आहे किंवा जिथून असा गोलाकार आहे तिथून हा असा कट करून घ्यायचा, जेणेकरून त्याला आहे ना आपल्याला छान असा स्क्वेअर शेप द्यायचा आहे फ्राईजनं. हे टाकून द्यायची गरज नाही आहे, हे पण काढलेला पोर्शन आपण त्यामध्येच मिसळून टाकणार आहोत. स्लाइसमध्ये कट करून घ्यायचा बटाटा. साधारण 1 सेंटीमीटर थिकनेसचा स्लाइसेस उभे करायचे. पुन्हा 1 सेंटीमीटरच्या स्लाइसमध्ये कट करून घ्यायचं. परफेक्ट असा हा बटाटा कट करून झालेला आहे, तुम्ही बघू शकाल. छान असे फ्राईजचे आकार याला परफेक्ट आलेला आहे. आता ही तुरटी पुन्हा एकदा ढवळून घ्यायची या पाण्यामध्ये, काढून ठेवायची बाजूला. आणि यामध्येच हे जे बटाट्याचे फ्राईज आपण तयार केलेले आहेत
हे या तुरटीच्या पाण्यात घालूयात. याने बटाट्याला छान असा पांढरा शुभ्र रंग येतो. तळताना स्टिफनेस त्याचा आहे तसा टिकतो. सो बेसिकली याचा उद्देश हाच आहे. यातलं थोडं स्टार्चही काढायचं आणि थोडं त्याला स्टिफनेस पण आला पाहिजे. फक्त एक 5 मिनिटं या फ्राईज आपण त्या पाण्यामध्ये ठेवणार आहोत. आता इथे पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. यामध्ये खूप सारं मीठ घालून घ्यायचं. ही पण महत्त्वाची स्टेप आहे. एकतर फ्राईज पाण्यात घातल्यामुळे त्यातला स्टार्च पूर्ण निघून जातं. उकळत्या पाण्यात भरपूर मीठ घालायचं. यामुळे काय होतं ना, तो जो खारटपणा आहे किंवा मिठा सॉल्टीनेस आहे तो फ्राईजमध्ये उतरतो. नाहीतर ते फ्राईज आहेत ना खूप ब्लँड लागतात चवीला. आता या पाण्यातले हा बटाटा जो आहे जो आपण तयार करून घेतला आहे यातलं पाणी पूर्ण निथळायचं आणि या उकळत्या पाण्यामध्ये हे सोडायचं. म्हणजे उकळी फुटल्यानंतर 5 मिनिटं, आत्तापासून 5 मिनिटं नाही, एक उकळी फुटली याला की पुढचे 5 मिनिटं उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचं, म्हणजे शिजवून घ्यायचं. चला, एक 5 मिनिटं झालेले आहेत. बटाटे छान इथे मी वाफवून घेते. गॅस आता मंद आचेवर करते. आता तुम्ही इथे बघाल ना तर काही बटाटे पिवळे धमक दिसत आहेत, तर काहींना छान पांढरा शुभ्र रंग आलेला आहे. तर जे बटाट्याचे फ्राईज आहेत ना ज्याला पांढरा शुभ्र रंग आला आहे हे एक एक करून आहे ना चाळणीमध्ये काढून घ्यायचे, कारण हे छान आतपर्यंत शिजलेत. पण जे पिवळे आहेत त्यांना अजून शिजायला हलकासा वेळ आहे. सो काही जाड आणि काही पातळ स्लायसेस असतात. पातळ स्लायसेस पटकन शिजतात, त्या आधी काढून घेऊयात. म्हणजे हे एकसारखं तळलं जातं आणि मग ते तुटत नाही तळताना. आता या निथळलेल्या फ्राईज आहेत ना या अजून छान गरम गरम आहेत. इथे एक मी सुती कापड घेतलं आहे. यावर या स्प्रेड करून ठेवूयात, पांगवून ठेवूयात. आणि या ड्राय होण्यासाठी ना कमीत कमी 1 तासभर तरी आहे ना मोकळ्या हवेत ठेवून द्यायचं. पूर्ण यातलं पाणी आहे ना आपल्याला निथळून घ्यायचं आहे. आता या आहेत ना जवळपास 1 तासभर फ्राईज सुकवून घेतल्या होत्या. या आता एका प्लेटवर मोठ्या काढून घेते आणि यावर आहे ना अगदी थोडंसं 1 चमचाभर कॉर्नफ्लॉर भुरभुरते. कॉर्नफ्लॉर नसेल तर मग तांदळाचं पीठ लावलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. पण हे गरजेचं आहे. यामुळे काय होतं ना, आता हे मी यातलं जे जास्तीचं पाणी राहिलं असेल ते पूर्ण शोषलं जातं आणि हे आता आपण ठेवणार आहोत फ्रीजरमध्ये. आता फ्राईजला छान कोटिंग आलं आहे. आता हे ना तरी कोटिंग जरी छान असलं तरी आपल्याला खूप नको आहे. त्यामुळे एक्सेसचं पीठ थोडंसं असं हातात रोल करायचं, काढायचं आणि या तयार फ्राईज आता झिपलॉकच्या बॅगेमध्ये शिफ्ट करून घ्यायच्या. आता या तुमच्या फ्राईज आहेत. यामुळे काय होतं ना, ही पण स्टेप अत्यंत गरजेची आहे. जेव्हा तुम्ही फ्रोज करतात ना या फ्राईज तेव्हा काय होतं, त्यावर पाण्याचे क्रिस्टल्स जमा होतात आणि मग ते तळताना खूप उडतात अंगावर. ते टाळण्यासाठी ही स्टेप अत्यंत गरजेची आहे की याला एक कॉर्नफ्लॉरचं कोटिंग द्या, जेणेकरून क्रिस्टल्स ते फ्राईजवर जमा नाही होणार पाण्याचे आणि तळताना उडणार नाही. लगेच तळणार असाल तर काय करायचं, लगेच तळणार असाल तर नाही कोटिंग दिलं कॉर्नफ्लॉरचं काहीच हरकत नाही. पण या प्रकारे तुम्ही फ्राईज तयार करून आहे ना एक 3 ते 4 महिने फ्रीजरमध्ये छान स्टोअर करून ठेवू शकता आणि जसं हवं जेव्हा हवं तळून खाऊ शकता. आता हे मी ठेवणार आहे झिपलॉकच्या बॅगेमध्ये फ्रीजरमध्ये आणि 1 तासानंतर तळणार आहे. त्यामुळे काय होईल, हलकंसं स्टिफनेस येतो फ्राईजला आणि तळतानाही पटकन त्याचं जे कोटिंग आहे किंवा आवरण आहे त्याला रंग बदलत नाही. त्यामुळे आता हे जाईल असंच बॅग फ्रीजरमध्ये 1 तासासाठी. चला तर मग साधारण 1 तासभर या फ्राईज मी फ्रीजरला छान सेट करून घेतलेल्या आहेत. आता हे काढून घेऊयात आणि आता या तेलही छान तापलेलं आहे, गरम केलेलं आहे. या गरम गरम तेलात या फ्राईज आपण सोडूयात आणि तळून घ्यायचे. आणि खूप हाय हीटवर नाही तळायचं, साधारण एक लो टू मिडियम हीटवर या फ्राईज तळायचं. नाहीतर काय होतं, आतमध्ये त्या कच्च्या राहतात आणि त्याला हवा तसा क्रिस्प येत नाही. फ्राईज बघा काय सुंदर दिसतात, अजिबात एकमेकाला चिकटलेला नाही आहेत आणि त्याचा जो स्टिफनेस लागतो ना फ्राईजचा तो परफेक्ट असा स्टिफनेस आलेला आहे. सॉफ्ट अजिबात झालेला नाही आहेत, मऊ पडलेला नाही आहेत, मान टाकलेली नाही आहे. आता हे तेल पूर्ण निथळून घेऊयात आणि घेऊयात टिश्यू पेपर. आता या मस्त तळलेल्या फ्राईज काढूयात. हे बघा आहे की नाही मस्तपैकी क्रिस्प. आणि आता यावर लगेच गरम गरम असतानाच मीठ घालायचं आणि मिठाचं कोटिंग छान चढतं. आणि तुम्हाला हवं असेल तर आवडीप्रमाणे पेरी पेरी मसाला वगैरे हेही लावू शकता.
मॉन्सून स्पेशल कुरकुरीत फ्रेंच फ्राईज करण्यासाठी लागणारं साहित्य: मोठे इंदोरी बटाटे, तुरटीचा तुकडा, चवीनुसार मीठ, 1 चमचा कॉर्नफ्लॉर, तळण्यासाठी तेल, पाणी. फ्रेंच फ्राईज करण्यासाठी पाण्यात तुरटी घालायची आणि थोडा वेळ हे बाजूला ठेवत मोठ्या आकाराचे बटाटे साल काढून घेत अशा पद्धतीने काप करायचे. आता तुरटीच्या पाण्यात हे बटाटे साधारण 5 मिनिटं घालायचे. आता उकळत्या पाण्यात मीठ घालून हे काप घालायचे आणि 5 मिनिटं शिजवून घ्यायचे. आता अशा पद्धतीने चाळणीत काढायचे आणि ड्राय होण्यासाठी सुती कापडावर सुकवून घ्यायचे. आता त्याला कॉर्नफ्लॉर लावायचं आणि झिपलॉक बॅग मध्ये घालून हे तासभर फ्रीझर मध्ये ठेवायचं. आता गरम तेलात मंद ते मध्यम आचेवर ह्या फ्राईज सोनेरी रंगावर तळायच्या. आता यावर चवीप्रमाणे मीठ घालायचं. झाले आपले मॉन्सून स्पेशल कुरकुरीत फ्रेंच फ्राईज तयार. मी आज इथे मस्त साखरेचे गुलाबजाम बनवणार आहे. हे गुलाबजाम बनवत असताना मी खवा किंवा मिल्क पावडर अजिबात वापरणार नाही. ब्रेड इथे वापरणार आहे. आता रेसिपी सुरू करूयात. सगळ्यात आधी पाक तयार करूयात. तर त्यासाठी इथे पॅनमध्ये घ्यायची 1 कप साखर. साखरेमध्ये आपण घालतोय केशर आणि अर्धा कप पाणी. हे ना साखर विरघळेपर्यंत हलकंसं शिजवून घेऊया. आता गॅस करते बंद आणि आपला पाक बनवून आहे तयार. आता एका डिशमध्ये आपण हे ब्रेड स्लाइसेस घेऊयात आणि याचे एजेस कट करून घेऊयात. इथे मी 6 ब्रेड वापरते. याचे रँडम असे फक्त तुकडे करून घेऊयात. चला तर मग आता हे ब्रेडचे पीसेस मिक्सरमध्ये घालूयात. हाताने चुरून घेतलं तरी चालेल, पण प्रोसेस थोडीशी फास्ट व्हावी म्हणून मिक्सरमध्ये याचा चुरा करून घेऊयात. आता हा ब्रेड क्रम्ब किंवा ब्रेडचा भुगा एका डिशमध्ये काढूयात. यामध्ये घालूयात 2 चमचे साजूक तूप आणि थोडं थोडं दूध घालून ना साजूक तूप आधी मिक्स करूया. थोडंसं दूध घालून याचा छान आहे ना गोळा तयार करून घ्यायचा. खूप सारं दूध नाही घालायचं. एक 2-3 चमचे दूध घालायचं आणि हे एकजीव करून घ्यायचं. आणि हा गोळा छान मळून घेतलेला आहे. एक पाव कप किंवा 4 चमचे दूध पुरेसं होतं. आता यातून असे छोटे छोटे पोर्शन्स काढून घेऊयात. आणि हे साखरेचे गुलाबजाम करणार आहोत, त्यामुळे याला राऊंड शेप न देता थोडासा ऑब्लॉंग म्हणजे लंबोळा शेप आपण याला देऊन घेणार आहोत. गुलाबजाम इथे वळून तयार आहेत. या प्रमाणामध्ये 10 ते 12 व्यवस्थित मध्यम आकाराचे गुलाबजाम बनवून तयार होतात. तेलही गरम केलं आहे. यामध्ये हे गुलाबजाम सोडूयात. मंद आचेवर फ्राय करूयात. हाय हीटवर करायचे नाही आहेत. आता इथे तुम्ही बघू शकाल छानसा असा एकसारखा सोनेरी रंग, खरपूस सोनेरी रंग आलेला आहे याला. वा. आता हे गरम गरम गुलाबजाम, इथे पाकही मी गरम केलेला आहे. गरम गुलाबजाम गरम गरम पाकात आपण घालून घेणार आहोत. मस्त हे गुलाबजाम घोळवून घ्यायचे आणि 1 तासभर तरी मुरण्यासाठी हे गुलाबजाम या पाकामध्ये ठेवून देऊयात. चला, इथे गुलाबजाम आहे ना छान सेट करून घेतलेले आहेत. आता आपण नेहमीचे गोल गोल गुलाबजाम करतो ना, तर ते गुलाबजाम कसे ना छान फ्लफी होतात, हलके होतात. पण हे साखरेचे जे गुलाबजाम आहेत हे हलकेसे आपल्याला डेन्स ठेवावे लागतात. कारण त्याला आतपर्यंत छान एकतर पाक पण मुरला पाहिजे आणि सेकंड थिंग आपण जी साखर याला कोट करणार आहोत ना, ही साखर याला स्टिक झाली पाहिजे आणि गुलाबजामचा शेप पण आहे तसं राहिला पाहिजे. आता हे एका टिश्यू पेपरवर काढून घेते. कारण तुम्ही जर साखरेचे गुलाबजाम बघितले तर ते कधी असे रसरशीत नसतात. म्हणजे आतपर्यंत रस मुरलेला असतो. तो मी फोडून तुम्हाला दाखवणारच आहे. आतपर्यंत पाक मुरतोच. याच्या टेक्स्चरही छान येतं, पण याला साखर कोट छान झाली पाहिजे. आता गुलाबजाम उचलायचा एक एक यातून आणि यामध्ये साखर घेतलेली आहे आणि ही साखर यावर छान अशी लावून घ्यायची, कोट करून घ्यायची. आता हे गुलाबजाम बनवून तयार आहेत. गुलाबजाम तुम्ही स्टोर करू शकता. रूम टेम्परेचरवर 3-4 दिवस छान टिकतात. डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवले तर 8 ते 10 दिवस व्यवस्थित टिकतात, आहे तसे राहतात. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा,
आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. ब्रेड गुलाबजाम करण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेड, साखर, तूप, दूध, केशर, पाणी. ब्रेड गुलाबजामचा पाक तयार करण्यासाठी पॅनमध्ये साखर, केशर आणि पाणी घालून साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्यायचं. ब्रेडचा चुरा करायचा आणि यात तूप आणि दूध घालून याचा गोळा मळून घ्यायचा आणि अशा पद्धतीने त्याला आकार द्यायचा. आता हे गुलाबजाम मंद आचेवर तळायचे आणि पाकात घोळवून घेत साखरेने कोट करायचे. झाले आपले ब्रेड गुलाबजाम तयार.